काल रात्री आमच्या इथं पाऊस झाला होता आणि आज सकाळी मस्त वातावरण होतं, थंडगार. पाऊस आल्यावर वेगळीच फिलिंग असते आणि हे सूर्य महाराज ढगाच्या आड लपले होते. असं म्हटलं ते त्याचं काम करत आहे, आपण आपलं काम करावं म्हणून घराची क्लिनिंग करून घेतली. आणि आज मला बरं नव्हतं. हा ब्लॉग 2-3 दिवसाच्या आधीच आहे, पण मी आज टाकत आहे. नंतर नवरबाला नाश्ता पाठवला होता, नाश्ता केला, घरातलं आवरलं, आरुषीची आंघोळ करून दिली, तिला छान क्लीन केलं. पण बरं मला नव्हतं ना, आराम ह्या मस्त मॅडम करत होत्या. याच्या जागी मी असायला पाहिजे होती, पण असो आपल्या मागं तर कामं असतात. थोडं आपल्याला बरं वाटावं म्हणून हातपाय धुवून घेतले, कपडे चेंज केले, थोडी तयारी केली आणि मस्त घरातलं स्वयंपाक केला, जेवण केलं. आणि दुपारच्या वेळेस हे अनुषीचे कसे नखरे चालू होते, या टेडी बिअरले शूज घालणं चालू होते, अशा प्रकारे खेळणं चालू होतं. सगळं आमच्या तिघापैकी दंगा माया सगळ्यात मोठा असते रोजचा. पण आज मी तब्येत बरी नव्हती म्हणून मी जागा आरुषीनं घेतली होती. तिचं दिवसभर काही ना काही खेळणं चालू होतं. मला म्हणे मम्मी इकडे पाय, मी ते फोटो काढतो. म्हटलं ठीक आहे, काढ आता असे फोटो. नंतर आज तर ठरवलं होतं, बरं आहे, बरं नाही वाटत आहे तर मी घरातलं एकही काम करणार नाही. जसं घर गंद होईन तसं होऊ दे, पण मी काम करणार नाही. पाहे एवढं मोठं तांडोळी करून ठेवला तर आरुषी मॅडमनं पण काय आपल्याला लाज आहे म्हणून करायला लागलं. मग त्या दिवशी काही शूट केलं नाही. दुसऱ्या दिवशी नवरबा ड्युटीहून आल्यावर हे कबूतर त्रास देत होतं, त्यानं पकडलं आणि बाहेर सोडून दिलं. आणि हे नवरबा त्याचे काम करतात असताना आरुषीने पण एक शूज घेतला, ते पण पॉलिश करायला लागली होती. तशी बापाची लय लाडाची आणि तिचा पण बाप लय लाडाचा आहे. बापा सगळे कामं करू लागते. आणि मी मेकअप झाला, तिचा मेकअप करून दिला आणि हा डब्बा तिच्या हातात लागला. आता काही ते सोडत नाही. ते मम्मी हे टिकली, हे लिपस्टिक, हे मला लावून दे, ते मला लावून दे, असं तिचं रोजचंच चालू असते. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.